बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे। मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवण्यात आलंय। भाऊ विनोद आणि मुलाला देखील आता एटीएसला चौकशीसाठी बोलवण्यात आलंय आणि ते दोघंही काही महत्त्वाची कागदपत्र घेऊन एटीएस समोर हजर झालेत अशी देखील माहिती आता कळते आहे। त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आलेली आहे ठाण्यातून। मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी आज पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबियांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं। यामध्ये त्यांच्या भावाला आणि मुलाला एटीएस आता घेऊन चौकशीला गेलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या सोबत काही कागदपत्र देखील आहेत आणि कागदपत्र घेऊन ते कार्यालयात हजर झालेत अशी देखील माहिती सध्या कळते। जेव्हा हे सगळे तिथून रवाना झाले तेव्हाची दृश्य सध्या आपण बघतोय। त्याच दरम्यान एनआयए देखील आता ठाण्यात दाखल झाल्या। मनसुख हिरेन यांच्या दुकानाची आता पाहणी केली जाते अशी माहिती कळते। दुकानाच्या आजूबाजूला कोण आहेत तर त्यांची देखील चौकशी केली जाते। हिरेन यांच्या बाबत अधिक माहिती मिळू शकते का, काही धागेदोरे मिळू शकतात का याची खातरजमा करण्यासाठी एनआयए देखील आता पोहोचलेला आहे। काही फोटो देखील दाखवले जातात आणि ही चौकशी केली जाते अशी प्राथमिक माहिती कळते। ठाणे शहराच्या मध्यभागी असलेल्या 3 पेट्रोल पंप परिसरात हिरेन यांचं ऑटो ॲक्सेसरीजचं दुकान आहे आणि तिथे जाऊन एनआयएची टीम आता चौकशी करते अशी माहिती सध्या उपलब्ध झाली आहे। अधिक माहिती घेणार आहोत। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ठाणे एटीएस कार्यालयाबाहेर आता अजित आपल्या सोबत आहे। अजित, 2 महत्त्वाची पथकं आणि या प्रकरणाची व्याप्ती आता वाढत चाललेली आहे। कशा रीतीने या दोन्ही पथकांकडून हे काम केलं जात आहे? रेणुका, खरं तर आता या जे मुंबईतल्या दक्षिण मुंबई येथे कारमायकल रोडवर जी गाडी सापडली होती स्फोटकांनी भरलेली, या सगळ्या घटनेचा तपास एटीएस आणि एनआयए करत आहे आणि याच अनुषंगे सगळा तपास जो आहे तो ठाण्यात आता केंद्रित झालेला आहे। त्यामुळे जसं आपल्याला माहिती आहे की एटीएसनं सकाळी आज पहाटे 4 ते 5 दरम्यान मनसुख हिरेन जे आहे त्यांच्या आत्महत्येचं हत्येचं त्या ठिकाणी त्यांनी रिक्रिएशन केलं। कशा पद्धतीने ही आत्महत्या असू शकते का किंवा हत्या असू शकते का याचा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला गेला। तर आता जे मनसुख हिरेन यांचे मोठे भाऊ विनोद हिरेन, त्यांचा मुलगा जो आहे मनसुखचा मित हिरेन, त्याच पद्धतीनं त्यांची पत्नी जी आहे विमला मनसुख हिरेन, या तिघांनाही एटीएसनं त्यांच्या ठाणे कार्यालय इथं चौकशी करता बोलवलं होतं। त्या अनुषंगे काही कागदपत्र घेऊन हे तिघंही एटीएसच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी त्यांची चौकशी सुरू आहे। नेमकं एटीएस आता कशा पद्धतीने चौकशी करते, या कागदपत्रामध्ये काय दडलेलं आहे, काय माहिती द्यायची आहे पूर्ण हिरेन कुटुंबियांना एटीएसला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या चौकशीसमोर येतील। पण दुसरीकडे एनआयएची टीम जी आहे ती मनसुख हिरेन यांचं जे घर आहे, जे ठाण्यातल्या आंबेडकर रोडवर त्यांचं जे घर आहे विकास फार्म येथे, त्या आजूबाजूचे जे गॅरेजवाले आहेत त्या गॅरेजवाल्यांची चौकशी करतायत। त्या गॅरेजवाल्यांना त्या ठिकाणी विचारणा करतायत। एक फोटो जो आहे तो एनआयएची टीम जी आहे या सर्व जे गॅरेजवाले आहेत त्यांना दाखवत आहेत। तर एनआयएची आणखी एक टीम जी आहे ती नौपाडा इथं क्लासिक डेकोरेटर नावाचं जे मनसुख हिरेन यांचं डेकोरेशनचं दुकान होतं, कार डेकोरेशनचं, त्या ठिकाणी जाऊन आजूबाजूचे दुकानवाले जे आहेत त्यांच्याकडून चौकशी करतायत। जी माहिती मिळते त्यानुसार ज्यावेळी ही गाडी म्हणजे हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी ही एक अधिकारी वापरत होता, म्हणजे विमल मनसुख हिरेन यांनी जो आरोप केलेला आहे की ही गाडी सचिन वाझे वापरत होते, ती गाडी त्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड आला म्हणून त्यांनी मनसुख हिरेन यांना परत दिल्यानंतर मनसुख हिरेन यांच्या बाजूला जो गॅरेजवाला आहे त्या गॅरेजवाल्यानं त्या गाडीची पाहणी केली होती, काहीतरी काम केलं होतं अशी माहिती जी आहे ती एनआयएला मिळालेली आहे। आणि त्या अनुषंगे त्या आजूबाजूच्या भागामध्ये ती स्कॉर्पिओ गाडी कधी आली होती, कोणी दिली होती आणि ते देतानाचं नेमकं कशा पद्धतीनं सीसीटीव्ही फुटेज मिळतंय का, या सगळ्या गोष्टींचा तपास केला जातोय। काही दुकानातले जे डीव्हीआर जे आहे सीसीटीव्हीचे ते देखील एनआयएने ताब्यात घेतलेलं आहे। तर दुसरीकडे ज्या नंबर प्लेट ज्या आहेत त्या स्कॉर्पिओ गाडी सापडल्या होत्या त्या नेमक्या कोणाकडे बनवल्या गेलेल्या आहेत, त्यांची धागेदोरे त्या ठिकाणी काय मिळतात का, ह्याचा देखील एनआयए तपास करत आहेत। आणखी महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं सांगितलं गेलं होतं की या गाडीमध्ये तांत्रिक अडचण होती, तांत्रिक काहीतरी बिघाड झाला होता, त्यामुळे ही गाडी जी आहे ती पुन्हा देण्यात आली होती आणि त्यानंतर त्या गाडीची दुरुस्ती करण्यात आली का याकरता त्या भागामधल्या नौपाडा भागामधले जे गॅरेजवाले आहेत त्यांची देखील एनआयए जे आहे ते चौकशी करते। ही गाडी कोणी दिली त्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील तपासते। तर ह्या जे गाडी देताना नेमकं कोण आलं होतं त्याचा काही चेहरा मोहरा आहे का किंवा या गाडीबद्दल कोणाला काय माहिती आहे का, ही गाडी कधी आली होती, कारण मनसुख हिरेन ही गाडी जी आहे जवळपास 4 वर्ष वापरत होते, त्यामुळे 4 वर्षामध्ये ह्या गाडी संदर्भात या आजूबाजूच्या लोकांना काही माहिती का याची देखील चौकशी निश्चितच अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून या प्रकरणासाठी या दोन्ही यंत्रणा आता तपास करताना दिसतात। धन्यवाद अजित, वेळोवेळी तुझ्याकडून अपडेट्स घेत राहणार आहोत। अजित मांढरे माहिती देत होते ठाण्यातून आता या दोन्ही पथकांच्या कारवाईबद्दलची। आणि यानंतर आपण बातमी बघणार आहोत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे हाल आणि आता तोडगा की तडजोड असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला, कारण नवीन तारीख तर जाहीर झाली आहे। बघूयात विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे।
आणि आता बातमी आहे परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची, कारण 21 मार्चला आता एमपीएससीची पूर्व परीक्षा होणार आहे. न्यूज 18 लोकमतनं काल सातत्यानं बातमी लावून धरल्यानंतर अखेर आज ही तारीख सरकारला घोषित करावी लागली आहे. 5 वेळा परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्यानंतर परीक्षार्थी संतप्त झाले होते. अखेर पुन्हा नवी तारीख जाहीर केल्यानं विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 14 मार्चला होणारी पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, एमपीएससीची परीक्षा आता 21 मार्चला जाहीर होणार आहे. म्हणजे हे सरकार कुठल्याही बाबतीमध्ये या विषयामध्ये गंभीर नाही आहे. महाराष्ट्र सरकारमधले मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेसमधली लोक बोलतात की हे परीक्षा पुढे ढकलायला नाही पाहिजे. त्यांची स्टेटमेंट आहेत. काँग्रेसमधले एक नेते मंत्री म्हणतात की मला विश्वासात घेतलेलं नाही आहे. अरे महाराष्ट्र सरकार म्हणजे काय चाललंय हे तुमचं? महाराष्ट्र सरकारची जत्रा आणि कारभारी सत्रा अशी परिस्थिती झाल्या का? एक हाती तुमचा अंमल यामध्ये नाही का? असा मुद्दा पडळकरांनी उपस्थित केला. आणि त्याचबरोबर एमपीएससीची परीक्षा जर आता 21 तारखेला झाली नाही तर मी वर्षा बंगल्याबाहेर रस्त्यावर आंदोलनाला बसेन, असा इशाराही पडळकरांनी दिला. समजू शकतो, परंतु 21 तारखेला परीक्षा व्हायलाच पाहिजे. 21 तारखेला परीक्षा जर तुम्ही नाही घेतली तर वर्षाच्या समोर मी उपोषण करेल, तिथं विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावरती बसेन. महाराष्ट्र सरकारच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या 7 दिवसामध्ये जी मुलं आता सेंटरवरती येऊन थांबलेले आहेत, 14 तारखेला परीक्षा होणार म्हणून जी मुलं सेंटरवरती येऊन थांबलेली आहेत, त्या मुलांना तुम्ही 7 टक्के द्या की जे गरजू मुलं आहेत, ज्यांच्याकडे परिस्थिती नाही, जे शहरामध्ये येऊन राहू शकत नाहीत, भाडं भरायची त्यांची परिस्थिती नाही, खायचं त्यांचं वांदा आहे, अशा लोकांना तुम्ही पैसे द्या. आणि कोरोनाच्या तुम्ही पुढं परीक्षा वाढवल्या, त्याच्यासाठी 2 वर्ष या वयोमर्यादेमध्ये तुम्ही पुढं वाढवून द्या. त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय काय बोललेले नाहीत, त्यांनी त्याबद्दल काही घोषणा केलेली नाही. म्हणून मी सरकारनं 21 तारखेला ही परीक्षा जर तुम्ही पुढे ढकलल्या तर सरकारची अडचण आम्ही समजू शकतो. 21 तारखेला परीक्षा झाल्या पाहिजेत आणि त्याच्या बाबतीच्या काही सूचना आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही 1-2 दिवसामध्ये द्यायला पाहिजे. दरम्यान आपण बघितलं पडळकर नेमकं काय म्हणतात. आणि राज्य सरकारनं पुढे ढकललेल्या परीक्षा म्हणजे नियोजन शून्यतेचं मोठं उदाहरण आहे, अशी टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. काल आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल केले तर याद राखा, अशा शब्दातही शेलार यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. आपल्यासोबत भाजपचे नेते आशिष शेलार आहेत. आशिषजी, 21 मार्चला आता एमपीएससीची परीक्षा घ्यायचं असं राज्य सरकारनं घोषित केलेलं आहे. कसं बघता या निर्णयाकडे? मुळात राज्य सरकारने खरंच विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय घेतला की कालचा विद्यार्थ्यांचा रेटा होता त्यामुळे हा निर्णय झाला? हा बचावात्मक पवित्रा राज्य सरकारचा आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षांशी 2 दिवस आधी त्या पुढे ढकलण्याचं घोषित करणं आणि जणू काही त्यांनी 2-2, 3-3 वर्ष केलेल्या त्यांच्या प्रयत्नांच्या अपेक्षांच्या वर पाणी फिरण्यासारखं आहे. बरं, केलं तर केलं, कारण कळत नाही आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग म्हणतोय की आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाला कळवलंय, पण आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाला माहीत नाही. आपत्ती व्यवस्थापनाचं काम करणारे मंत्री म्हणतात सचिवाला माहिती होतं, मला माहीत नव्हतं, मुख्यमंत्र्यांना माहिती होतं पण त्यांना माहीत नाही. सरकारमध्ये बसलेलेच जे घटक पक्ष आहेत ते याच्यावर बागुबलुवा दाखवून नौटंकीचं आंदोलन करण्याची भूमिका मांडतायत. मुख्यमंत्र्यांना त्याच्याबद्दलची माहीत नाही. मुख्यमंत्री महोदय जी काल कारणं देत आहेत, करोनाच्या लसीकरणापासून, सॅनिटायझेशनपासून, परीक्षा केंद्रापासून, व्यवस्थेतल्या असलेल्या लोकांना कोरोना नसल्यापर्यंत, हे 2 दिवस आधीपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयाला माहीत नसतं. याचा अर्थ सगळा गोंधळात गोंधळ आहे. मग याच्या मागे नेमकं कारण काय? या विद्यार्थ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? या सगळ्याची चौकशी होणं आवश्यक आहे. आणि आजपर्यंत ज्या सुडबुद्धीने वागण्याची प्रथा परंपरा या सरकारची आहे, आमच्या विरोधात आंदोलन कराल ठोकू, आमच्या विरोधात बोलाल केसेस टाकू, आमच्या विरोधात सोशल मीडियावर जाल तर मुंडन करू. याद राखा, या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे या विद्यार्थ्यांवर अशा पद्धतीने अहंकारापोटी सूडबुद्धीने ठाकरे सरकार वागलं तर तुम्हाला याद राखा, अशी चेतावणी आम्ही त्या ठिकाणी देतो. या विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन स्वतःच्या भविष्याच्या विद्यार्थी असलेल्या खेळाबद्दलची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे एकाही विद्यार्थ्यावर कुठल्याही पद्धतीच्या केसेस दाखल करता कामा नये. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट वसंत सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मित्रा, कालपासून तुम्ही प्रचंड आक्रमक होते. अखेर 21 मार्च तारीख डिक्लेअर झाली आहे, काय भावना? सर्वप्रथम मी उद्धव ठाकरे साहेबांचे आभार मानतो. तसेच लोकशाहीचा 3रा आधारस्तंभ
मीडिया तसेच न्यूज 18चे मी आभार मानतो की त्यांनी या लढ्याला उत्स्फूर्तपणे पूर्ण महाराष्ट्रात पोचवलं व या निर्णयाला त्यांचा सर्वात मोठा हातभार होता. त्यामुळे या सर्वांचे आभार. आणि याचबरोबर मी सांगू इच्छितो या एक्झामसोबतच बाकीच्या येणाऱ्या एक्झाम आहे जसं गट क ची ॲड पडलेली नाही, 2 वर्षापासून ज्या रखडलेल्या एक्झाम आहेत त्यांची पण ॲड लवकरात लवकर त्यांनी काढावी व विद्यार्थ्यांच्या लवकरात लवकर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यावा. खरं तर आता गट ब ची तारीख आलेली आहे, गट क अजूनपर्यंत आली नाहीये. फिजिकलचा विषय अनुत्तरित आहे, पण 21 मार्चला परीक्षा होते, काय सांगशील? सर, प्रशासनाचे आणि आयोगाचे आभार तारीख जाहीर केल्याबद्दल. पण एवढ्यावरच विद्यार्थ्यांचे मुद्दे संपत नाही आहे. तर तुमच्या माध्यमातून आम्ही अजून काही मुद्दे मांडू इच्छितो की क्लास 3ची ॲड आलेली नाही आहे आणि PSI फिजिकलचे मुलं 16 महिन्यापासून ग्राउंडची तयारी करताय, पण आयोग किंवा प्रशासन त्याबद्दल काहीही डिक्लेअर करत नाही आहे. तर मग त्याबद्दल पण अजून त्यांनी क्लिअर करावं की क्लिअर करणं आवश्यक आहे. प्रश्न अजूनही काही कायम आहेत, पण जी 14 मार्चची परीक्षा होती तिची तारीख 21 मार्च अखेर डिक्लेअर झाली, काय सांगाल? खरं तर कालची परीक्षा स्थगित झाली, त्या अंतर्गत मी माध्यमांचे पहिल्यांदा आभार मानते आणि त्यानंतर शासनाचे आभार मानते की राज्यभर मुलांनी केलेल्या आक्रोशाला शेवटी माध्यमांनी न्याय मिळवून दिला. पण 21 तारीख ही निश्चित आहे का हा प्रश्न पुन्हा मनात निर्माण होतोय. तारीख पे तारीख शासनाने देऊ नये ही विनंती आहे आणि पुढे रखडलेल्या ज्या काही वेळापत्रकानुसार जाहिराती बाकी आहेत त्या शासनाने टाकाव्यात आणि मुलांना न्याय मिळवून द्यावा, रोजगारी मिळवून द्यावी. अनेक वर्षापासून मुलं कष्ट करतायत, त्यांना तो न्याय मिळावा. न्यूज 18 लोकमतचे मनापासून आभार व्यक्त करताय की ज्या पद्धतीनं जागल्याच्या भूमिकेत न्यूज 18 लोकमत विद्यार्थ्यांसोबत या प्रश्नाला सातत्यानं लावून धरलं होतं, त्याचा सगळ्यात मोठा दिलासा वाटतोय. पण सरकारनं पुन्हा नवीन तारीख देऊ नये ही भावना बोलकी आहे. आणि नाशिकनंतर आता आपण जाणार आहोत नागपूरला, कारण न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालाय. पण विद्यार्थ्यांनी आभार मानले तेही ऐकलं. आणि या संदर्भात नागपूरमध्ये आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी देखील काही विद्यार्थी पोहोचले होते आणि सकारात्मक तोडगा यातून काढू असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. या विद्यार्थ्यांसोबत बातचीत केली आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. आयोगाने MPSCची नवीन तारीख जाहीर केलेली आहे, विद्यार्थ्यांना ती मान्य आहे का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. थोड्या वेळात आधी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे विद्यार्थी आले होते आणि एक निवेदन दिलं होतं की आधीची जी 14 मार्च जी तारीख होती तीच असायला पाहिजे. 21 मार्चची नवीन तारीख त्यांना मान्य नाही. आपल्यासोबत हे MPSCची तयारी करणारे विद्यार्थी आहे. 21 मार्च तारीख जाहीर झालेली आहे, तुम्हाला ती तारीख मान्य आहे का? आणि महत्त्वाची गोष्ट की अशा तारखा बदलतात, काय परिणाम होतो परीक्षेच्या तयारीवर? सर, मला हे बिलकुल मान्य नाही, कारण 14लाच झाली पाहिजे माझ्या हिशोबाने. कारण की आता इतक्या वर्षभर आम्ही अभ्यास करतोय, एक लिमिटपर्यंत आम्ही पण थांबू, अभ्यास करू कितीतरी, पण लिमिट असतं ना सर. 5 वेळा पोस्टपोन झालेली आहे. मग आम्हालाही ते चांगलं नाही वाटतं. वरून सगळ्या एक्झाम होत्या, मग MPSCच का बरं नाही होत्या? आणि 21 मार्चला अजून दुसरी पण एक्झाम आहे, मग त्या अजून पुढे पोस्टपोन होत आहे. मग वरून एजचं प्रॉब्लेम येत आहे, ज्यांच्या एज वाढत चालले आहे, एज लिमिट क्रायटेरिया आहे त्याच्यात, मग त्यांचं कसं सर? अनेक मुलींनी मध्येच परीक्षा सोडल्या. तयारी हा एक महत्त्वाचा विषय आहे. किती तुझ्या परिचयातल्या किंवा ओळखीच्या मुली ज्यांनी तयारी मध्ये सोडून दिली? फॅमिलीमधलीच एक मुलगी आहे सर, तिने सोडलेली आहे कारण तिचं लग्न झालं. आता समजू शकतो की लग्न झालं बायकांना किती वेळ देतात. आता झालं, आता ते होतच नाही आहे एक्झाम, तर त्यांना तेही म्हणताय घरचे की सोडून द्या, काय अभ्यास करता. 21 तारीख आयोगाने दिलेली आहे. खरंच त्या तारखेला आता तुम्हाला वाटतं की परीक्षा होईल 21 तारखेला की परत पुढे ढकलेल? एक आत्मविश्वास आहे का की 21 तारखेला परीक्षाच होईल म्हणून? आम्हाला नाही वाटत, कारण आतापर्यंत 5दा पोस्टपोन झाली आहे, तर समोर पण होऊ शकणार, म्हणून आम्हाला पाहिजे की 14लाच हो. सर, 1 वर्षापासून तयारी चालू आहे सर, पण 5 वेळा एकदम एक्झाम कॅन्सल झाली सर. पण आमचं जे तयारी होतं सर त्याच्या आशा तुटत चालली आहे सर. आशा एकदम राहिलीच नाही म्हणजे एक्झाम होण्याची सर. एज पण निघत चालली आहे, कसं करायचं म्हणजे तेच समजत नाही. तुझी काय पार्श्वभूमी आहे? किती वर्षापासून तयारी करताय तू? मला 2 वर्ष झाले सलग ट्राय करतोय मी तर, आणि एक्झाम पुढे गेली आहे. लास्ट टाइम मी प्रिपेअर केलेलं चांगल्याने, तर ते जरा फार गॅप पडली तर मग पाहायला नाही बघत. तर मी म्हणतोय की, आणि मोठा प्रॉब्लेम असा की सरकारकडे पैसे नाही आहे लोकांना द्यायला, आमच्याकडे कुठून येणार? कारण की नागपूरमध्ये आकडे वाढत आहे. काल 1900 पुन्हा पॉझिटिव्ह आले, महाराष्ट्रामध्ये 15,000 झालेले आहे. जर समजा 20 तारखेला जर समजा 25,000 आकडे आले तर तुम्ही लॉकडाऊन जर लावला महाराष्ट्रामध्ये तर एक्झाम होईल का? तर हेच फक्त आम्हाला विचारायचं. आता 1.5 वर्षापासून सातत्याने परीक्षा पुढे रेटल्या जात आहे किंवा पुढे ढकलल्या जात आहे, तर मुलींच्या काय समस्या आहे?
आम्ही खूप दुरून आलो आणि घरची प्रॉब्लेम राहते की म्हणजे मुलींनी एक टाईम राहते की तेव्हापर्यंतच मुलींनी म्हणजे केलं पाहिजे म्हणून, आणि तेवढाच टाईम आम्हाला दिला. जर तुम्ही वाढवणार तर आम्हाला समोर जाऊन प्रॉब्लेम होणार, आम्हाला घरी बोलवलं जाणार जर तुम्ही असंच करत राहिला. आणि तसं पण कोरोना की 7 दिवसात खतम तर होणार नाही. अगोदर पण कॅन्सल झाली आणि एक डेट परफेक्ट तर नाही आहे काही म्हणजे हे करणार आहे म्हणून. आपण बघू शकतो की या सर्व विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं आहे की 21 तारखेला आणखी वेगळ्या परीक्षा आहे, त्यामुळे आयोगाने जी पहिली तारीख होती 14 मार्च त्याच तारखेला परीक्षा घ्याव्या, कारण की आयोगाची पूर्वतयारी झालेली आहे. त्यामुळे 14 मार्चला परीक्षा घ्यायला आयोगाला कोणतीही अडचण नसेल, जेणेकरून विद्यार्थ्यांना 21 मार्चच्या ज्या काही दुसऱ्या परीक्षा असतील त्या परीक्षा द्यायला संधी मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. MPSCच्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळं पुण्यात विद्यार्थ्यांनी मोठा आक्रोश केला. त्या आक्रोशाचे पडसाद संबंध राज्यात उमटले आणि विद्यार्थ्याच्या या आक्रोशापुढे राज्य सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं आणि 21 तारखेला परीक्षा जाहीर केली. याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत विद्यार्थी आहेत. सर, काय म्हणाल? एक तर तुमच्या लढ्याला यश मिळलं, तुमचं अभिनंदन. हे सर्व तरुणांचे यशस्वी लढ्याला जे यश मिळाले सर्व तरुणांची ताकद आहे आणि मी राज्य शासनाचे, राज्य लोकसेवा आयोगाचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी विद्यार्थ्याला जास्त वेटीस धरलं नाही, विद्यार्थ्याला परीक्षेला वेळ दिला त्यांनी, आणि जो हा मुद्दा राज्य शासनापर्यंत पोहोचवला त्या सर्व मीडियाचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो. विशेषतः न्यूज 18 लोकमतने पहिल्या दिवसापासूनच आणि त्यावेळेपासूनच ही न्यूज पूर्णपणे लावून धरली होती. परंतु ह्याच्यामध्ये राज्य शासनाने असा विचार करायला पाहिजे होता की 21 मार्चला दुसरी कोणती परीक्षा आहे का. 21 मार्चला एअरपोर्ट अथॉरिटीची एक परीक्षा आहे आणि ती परीक्षा विद्यार्थी पूर्णपणे मुकणार आहेत, कारण त्या 21 मार्चलाच राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख डिक्लेअर केलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठेतरी फेरविचार करायला पाहिजे होता त्यांनी. या दिवशी आमचं बरंचसं नुकसान होणार आहे, तर एअरपोर्ट अथॉरिटीची पण या दिवशीची एक्झाम आहे, त्यामुळे आम्ही त्याचं शुल्क भरलेलं आहे. शुल्क भरून पण ते शुल्क आमचं वाया जाणार आहे. पण जाऊ द्या, काही ना कुठेतरी तुमचे न्यूज 18 लोकमतचे खरंच खूप आभार. त्यांनी आम्हाला म्हणजे पहिल्या दिवसापासूनच तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. मी महाराष्ट्र शासनाचे, राज्य लोकसेवा आयोगाचे, न्यूज 18 लोकमतचे देखील आभार मानतो की ज्यांनी आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचला. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष राज आव्हाड हे देखील आमच्यासोबत पहिल्या क्षणापासून आहेत आणि आमच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी आम्हाला खूप असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे पण खूप आभार मानतो. म्हणजे एकंदरीतच आपण बघितलं की 21 तारखेला परीक्षा होते MPSCची, याचा आनंद विद्यार्थ्यांना निश्चितच आहे. मात्र एक परीक्षेला त्या दिवशी मुकावं लागणार आहे त्यांना. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. राज्यभरातल्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. न्यूज 18 लोकमतचे सगळेजण आभार मानतात आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत संभाजीराजे सध्या संवाद साधतायत त्या पत्रकार परिषदेत. महाराष्ट्रामध्ये बाईला शरीर सुखाची अंतिम सुनावणी मागच्या आठवड्यात सुरू झाली, पण महाराष्ट्र सरकारने इतर राज्यांचे सुद्धा म्हणणं आपण ऐकूया. पुणे एक आठवडाभरांनी पुढे ढकलली आणि 15 मार्च ते 25 मार्चला अंतिम सुनावणी होणार. मला मुद्दामून थोडं बॅकग्राऊंड सांगणं गरजेचं आहे आणि तो उल्लेख तिथं होणं सुद्धा गरजेचं आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला 1902ला आरक्षण दिलं होतं 50%. त्यामध्ये अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, OBC असतील आणि प्रामुख्याने मराठा समाजाचा समावेश होता. मला आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे की भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा 1967 पर्यंत 3 क्लास तयार केले होते पार्लमेंट. त्यामध्ये ST असेल, AC असेल, OBC असेल. OBCला इंटरमिडिएट कम्युनिटी क्लास असं नेमलं होतं आणि त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश होता 1967 पर्यंत. 1968ला ते निकाली केला, म्हणजे त्यांना मराठा समाजात मोकळं केलं आणि मग त्याचा आरक्षणाचा हा प्रवास सुरू झाला. मला प्रामुख्याने सांगायचं आहे की मी या वर्षी चालू आहे आरक्षणाचा मुद्दा घेऊन, असं नाही आहे. मी 2007 पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलंय. महाराष्ट्र पिंजून काढत असताना शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमिका नेहमी पुढे मांडलेली आहे.
मराठा समाजाचा विषय त्या आरक्षण आरेनेवर असल्यामुळे तो मराठा समाजाचा विषय घेतला, कारण का तो बहुजन समाजामध्ये त्याला मोडणं गरजेचं आहे. 2013ला आझाद मैदानमध्ये माझ्या नेतृत्वाखाली तो आपण मोर्चा काढला. त्या नारायण राणे समितीने त्यावेळी आपल्याला आरक्षण दिलं होतं. दुर्दैवाने ते टिकलं नाही. आणि 2017ला सुद्धा जो मुंबईत मोठा महामोर्चा आला होता आणि मला स्टेजवर जावं लागलं आणि सगळ्या लाखो लोक 50 लाख लोक जे मुंबईत आले होते त्यांना मला पटवून सांगायला लागलं की काय ते गालबोट लागू शकतो आणि आपल्याला लवकरात लवकर सरकार जे काही आपल्या आरक्षण देणार आहे आणि म्हणून आपण परत जावं. तिने तो मान राखून आणि त्यासाठी मी आजपर्यंत त्या सगळ्या लोकांचा मी ऋणी आहे. हे सगळं होत असताना मला एक महत्त्वाचे मुद्देसुद्धा आज आपल्या पुढं मांडायचे आहेत की जी सरकारने जी भूमिका घेतलेली आहे आपली केस प्रेझेंट करायला, सुरुवात करतानाच त्यांच्या कोऑर्डिनेशन होतं, तफावत होती, मग ते वकील उपस्थित नव्हता, अशा अनेक गोष्टी ज्या घडल्या. मला त्याच्यावर काय खोल जायचं नाही. प्रामुख्याने शेवटचा मुद्दासुद्धा जर आपण पाहिला तर त्या 3 न्यायाधीशांनी जो आपल्याला स्टे दिला त्याच्यानंतर सरकारला वाटलं की आपण वकिलांच्या माध्यमातून 5 जजचं आपण बेंच तयार करू किंवा मागणी करू. ठीक आहे म्हटलं. आपण सुद्धा गप्प बसलो. आम्ही सुद्धा ऐकत होतो. एकदमच परत पुढच्या सुनावणीत ते म्हटले की आपल्याला इंदिरा गांधी सानीचं जजमेंट लागू होईल म्हणून आपण 9 बेंच किंवा लार्जर बेंचकडे जाऊ, 9 किंवा 11. म्हणजे वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत आलेली. ह्यांच्यात का कोऑर्डिनेशन नाही, का ॲक्शन प्लॅन नाही आहे, हे मला सरकारला आज विचारायचं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो परवा सगळ्या रोहिती वकील असतील किंवा पटवाले वकील असतील, कपिल सिब्बल असतील, या सगळ्यांनी घेतला आणि ते म्हटले की इंदिरा सायनीच्या जजमेंटच्या माध्यमातून जे 50%च्या आरक्षणावर आपल्याला जाता येत नाही, पण इतर राज्यात 11 राज्याच्या किंवा 11 पेक्षा जास्त राज्यात 50%च्यावर आरक्षण आहे. मग आपण दुसऱ्या राज्याचं म्हणणं ऐकून घेऊ आणि त्याच्यासाठी आठवडाभर नेला. आता हे आठवडा पुरत 6 महिने जाईल की मला माहीत नाही आहे, पण जाऊ नये मी ही अपेक्षा व्यक्त करतो. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, इंदिरा सानीचा जो अहवाल आहे त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की विशेष बाब म्हणून तुम्ही देऊ शकता. अपवादात्मक परिस्थिती जर निर्माण झाली तर राज्य देऊ शकते. आणि तेच महाराष्ट्र उच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक मागास हे सिद्ध केलेलं आहे. आपल्या पहिल्याच मांडणीत सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला सांगितलं की तुम्ही अपवादात्मक परिस्थिती महाराष्ट्रात आहे हे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. आणि आपण नुसतं वेगळे वेगळे विषय घेऊन चाललोय, मूळ मुद्द्यावर बोलतच नाही आपण की महाराष्ट्रात ही अपवादात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे, तो मागासवर्गीय अहवाल नेमका काय आहे हा समजून सांगणं गरजेचं आहे. आणि त्यात आपण कमी पडायला लागलेलो आहे. आणि म्हणून मी परवा आपली VC झाली ज्याच्यात मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, विरोधी पक्ष नेते होते, त्यांना मी विचारला हा प्रश्न की जे अहवाल तयार केलेलं आहे गायकवाड अहवालांनी, त्या गायकवाड अहवालाचं पूर्ण ट्रान्सलेशन भाषांतर झालंय का, ज्याच्यातनं आपण सामाजिक मागास सिद्ध होतो. शेवटी अशोकराव चव्हाणांच्या वतीने तिथे पलीकडे ग्रस्त बसले होते, ते म्हटले जेवढं पाहिजे तेवढं आम्ही घेतलं. आता जेवढं पाहिजे तेवढं घेतलं म्हणजे लिगल जी डिपार्टमेंट आहे महाराष्ट्राचं हे ठरवणार काय, रोहितगी पटवाले वकील ठरवतील की आम्हाला ह्याच्यातलं एवढं घ्यायचं आहे. असो, आता मला त्यात खोल जायचं नाही का, त्यात वेळ गेलेला आहे. पण जे आहे तुम्ही प्रेझेंटेशन करावं. मराठा समाजाच्या वतीनं आम्ही मागासवर्गीय आयोग जो नेमला होता आणि तो ज्याला सामाजिक मागास हे मराठा समाजाला सिद्ध केलंय त्याच्यासाठी सिनियर काउन्सिल, 2 सिनियर काउन्सिल आपण या येत्या सुप्रीम कोर्टाची जी आपली अंतिम सुनावणी आहे त्यासाठी आम्ही देत आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा परत मागच्या सुनावणीत जो गाजलाय आणि तो मला प्रामुख्याने आज तो मांडायचा आहे, माझ्यासाठी आज तो दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे, ते म्हणजे 102ची घटनाची दुरुस्ती.
आता मला स्पष्टपणाने सांगायचं आहे की राज्यसभेत सिलेक्ट कमिटी नेमली गेली. सिलेक्ट कमिटी जी नेमली गेली त्यामध्ये 25 खासदार आहेत. 25 खासदारांमध्ये 4 महाराष्ट्रातले, डॉक्टर विकास मात्मे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, तुमचे मग डॉक्टर विकास मात्मे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत आणि एक दोघं आहेत हुसेन दलवाई आहेत. असे 4 खासदार तिथं, अनिल देसाई आहेत, असे 4 खासदार राज्यसभेत तिथं आले. त्यांनी स्पष्टपणे जो सिलेक्ट कमिटीचा जो अहवाल जो दिसतो, मला आपल्याला मुद्दाम वाचायचं आहे. त्या अहवालामध्ये 12 नंबर पॉईंट, पहिले इंग्लिशमध्ये वाचतो मी, त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, इन द स्टेट लिस्ट द स्टेट्स आर फ्री टू इन्क्लूड और एक्सक्लूड इन द बॅकवर्ड क्लासेस लिस्ट. आता हा महत्त्वाचा आहे. द कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट डज नॉट अफेक्ट or alter in any way the present powers or functions of the State Backward Classes Commission and their powers for exclusion or inclusion of backward classes in the State Backward Classes list shall remain unchanged. यात स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की जे मागासवर्गीय अहवाल जो तयार झाला असतो, राज्याचा अधिकार कुठल्याही परिस्थितीत काढला जाणार नाहीये. त्याचं उत्तर सुद्धा गेहलोतनी, जे आपले मंत्री आहेत, सामाजिक न्याय मंत्री आहेत, त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. ऑन रेकॉर्ड आहे, ते माझ्याकडे इथं आहे, ऑन रेकॉर्ड आहे की राज्याचा अधिकार काढून घेतला जाणार नाहीये. मग आणि ज्यावेळी हा अहवाल लोकसभेत सुद्धा पारित झाला त्यावेळी स्वतः अशोकरावजी चव्हाण तिथं होते ना उपस्थित. मग बाकीच्या राज्यातले लोकांनी सुद्धा काय विरोध केला नाही. आपल्या राज्याचे अधिकार जर काढून घेत असतील तर बाकीच्या राज्यातले खासदारांनी काय विरोध केला नाही. त्याला विरोध करायचं कारण नाही. त्यासाठी ऑलरेडी गेहलोत आणि सिलेक्ट कमिटीच्या सगळ्या लोकांनी सांगितलंय की राज्याचे अधिकार काढून घेतले जाईल, स्पष्टीकरण झालेलं आहे. माझं विनंती आहे की विषय इकडे तिकडे नेऊ नका. परवा अशोकरावजी चव्हाणांनी सांगितलं अटॉर्नी जनरलनी असं स्टेटमेंट केलं, पण अटॉर्नी जनरलनी असं स्टेटमेंट केलं असं रेकॉर्डवर आहे का? असलं तरी माझं उलटं मग स्टेटला असं म्हणणं आहे, तुम्ही तुमची 102ची केस जी आहे ती मांडा बरोबर व्यवस्थित. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने क्लिअर कट लिहिलेलं आहे. केंद्र सरकार क्लिअर कट म्हणते, काय म्हणते क्लिअर कट, की सिलेक्ट कमिटीने 25 खासदार जे सिलेक्ट कमिटीत आहेत की राज्याचा अधिकार हा काढून घेतला जाणार नाही. त्याचं उत्तर हे स्वतः सामाजिक न्यायमंत्री गेहलोत उत्तर देतात, गेहलोत मंत्री उत्तर देतात. आणि म्हणून केंद्र सरकारने एक शपथपत्र द्यावं, केंद्र सरकारने शपथपत्र द्यावं कोणाला, सर्वोच्च न्यायालयाला, म्हणजे हा परत गोंधळ राहणार नाही. आणि मी ह्याच्या टप्प्यात पुढे जायला लागलो. मी सोमवारी गेहलोतांची, रामदास आठवलेंची आणि सामाजिक न्यायाचे सचिव यांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. आणि मराठा समाजाचे जे विद्वान आहेत, ज्यांचा समाजावर अभ्यास आहे, हे लोक सुद्धा त्या मीटिंगला तिथं उपस्थित राहणार आहेत. आता सगळ्यात दुःख मला काय वाटतंय की हा कायदा जो पारित झाला, जो सामाजिक मागास हा कायदा पारित झाला, त्यावेळी कोणी पारित केला? हा एकमताने दोन्ही सभागृहातल्या नेत्यांनी केला. आणि आज आपण लहान मुलासारखं भांडत बसलोय, गल्लीत जसं भांडण असते जसं भांडायला लागलोय. माझा हात जोडून सगळ्यात विरोधी पक्ष नेते असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळे आमदार वर्ग असतील की हा विषय राजकारणाच्या पलीकडे आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने इथं येऊन तो कायदा पारित केला. कायदा पारित झाल्यानंतर एक संघ तुम्ही राहिला आणि म्हणून ती जी आपली ताकद वाढली आणि आज आपण गल्लीतलं भांडण करायला लागले. माझी सगळ्यांना विनंती आहे, विषय फार नाजूक आहे, संवेदनशील विषय. आज जर आपण भांडायला लागलो तर तिथं काय आपली पोझिशन राहणार आहे? आणि म्हणून हात जोडून विनंती हीच राहणार आहे, जसं आपण एक संघ एक मत या नात्याने आपण तो कायदा पारित केला, त्याप्रमाणे येणारे जी सुनावणी त्यासाठी आपण एकत्र राहूया. शासनाची, महाराष्ट्र शासनाने आपली जबाबदारी ठामपणाने मांडू. तिथं तुम्ही सिद्ध करा की आम्ही सामाजिक मागास आहोत. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटने शपथपत्र द्यावं. जे सिलेक्ट कमिटी राज्यसभेत जो विषय मांडला गेला,
जो आपले सामाजिक कल्याण मंत्री गेहलोतनी सांगितलं की तुमचा राज्याचा कायदा हातात घेतला जात नाही, म्हणून इंदिरा साईनीच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून आपण कसं पोहोचू शकतो, या गोष्टीचं प्रेझेंटेशन व्हावं. आणि एकच माझी विनंती आहे, जो काही निकाल लावायचा तो ह्या टप्प्यातच लावायला पाहिजे. परत 6 महिने जाऊन चालणार नाही. मराठा समाजातल्या सगळ्या मुलांचं नुकसान व्हायला लागले आणि कुठलाही मराठा समाजातला माणूस ह्याच्या पुढे सहन करणार नाही. हा माझं सगळ्या या पुढाऱ्यांना, मग ते सत्तेतले असतील आणि सत्तेत नसतील, हे याच्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. म्हणून 102चं अशोकरावजी चव्हाणांना सुद्धा मला सांगायचं आहे, तिकडचं तिकडचं तुम्ही करत जाऊ नका. जो विषय तुम्ही स्वतः त्याच्यात होता, ज्यावेळी कायदा पारित झाला त्यावेळी, किंबहुना तो 102चं जी घटना दुरुस्ती झाली स्वतः तिथं होता, त्यावेळी तुम्ही काय आवाज उठवला नाही. आपण बघतोय या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अत्यंत स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडलेलीच आहे आणि त्याचबरोबर सरकारमध्ये आणि वकिलांमध्ये संवाद नाही आणि त्याचबरोबर अत्यंत नाजूक स्थिती आहे आणि या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि विरोधक असा भेद न करता सगळ्यांनी एकत्र येत या विरोधात आणि यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं देखील यांनी आता स्पष्ट केलेलं आहे. इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत पण एका ब्रेकनंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.